स्कूलवरून येण्यासाठी आणि जाण्यासाठी ना सध्या आम्हाला शॉर्टकट वापरावा लागतो आहे आणि आमचा हा शेर मस्तपैकी वर चढतो आहे खाली उतरतो आहे, त्याला काहीच वाटत नाही आहे. आणि त्याचा मित्र पुढे आला ना म्हणून तो सुद्धा पळत पळत पुढे आला होता. आणि इथे एवढा चिखल झाला नाही की आम्हाला चालता पण येत नाही आहे. पण सध्या ना आता आम्ही वॉकिंगच जात आहोत स्कूलमध्ये, कारण निसरडा रस्ता झाल्यामुळे ना गाडीची भीती आणि गाडीपेक्षा ना विवानला ना असं बाय वॉक जायलाच खूप आवडतं. मस्तपैकी छत्री घ्यायचं आणि चालत चालत स्कूलला जायचं. आणि त्यानंतर ना सकाळचा छानपैकी चहा करून घेतला. तर मी सध्या ना या इलेक्ट्रिक शेगडीवरच सगळं करते, कारण की गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, पण तरी पण त्याची सवय लागली आहे म्हणून. तर आज छानपैकी राजमा केला होता. आणि राजमा जर करायचा असेल तर कुकरमध्येच करा, कारण ते शिजण्यासाठी ना फार वेळ लागतो. आणि हा जो राजमा मी केला होता ना थोडंसं तरी मी 6-7 शिट्ट्या घेतल्या होत्या, तरी पण मला माहिती नाही का आपण 1-2 जे मधले दाणे होते ना ते थोडेसे शिजले नव्हते. आणि छानपैकी राजमा हा करून घेतला आणि मुलांना सुद्धा टिफिनला हाच दिला. इंस्टाग्रामवरून ना पहिल्यांदाच ना मला कोलॅबरेशन आलं होतं आणि खरंच मी खूप आनंदात होते. हा दिवस ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि त्याचबरोबर जबाबदारीचा सुद्धा. त्याच्यामुळे छानपैकी शूट करून घेतलं आणि हा जो रील होता ना तो त्यांना खरंच खूप जास्त आवडला. आणि त्यांनी जे पदार्थ पाठवले होते ना ते खरंच इन्स्टंट पण होतात आणि गृहिणींसाठी, स्टुडंटसाठी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ना तर एकदम उत्तम आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठीच ना आम्ही छान असा इन्स्टंट होणारा मिसळ पाव केला होता. विवान स्वतःची सगळी कामं स्वतः करतो आणि कपडे सुद्धा स्वतःच घालतो. आणि त्याच्यामुळेच ना आज बघा त्यांनी ना डिझाईन मागे टाकली आहे, म्हणजे उलटं टी शर्ट घातलं आहे. आणि दिवसभर आता किती कामं असतात तुम्हाला तर माहितीच आहे. तर भाजी निवडायची होती, मी काल आणली होती पण मी आज निवडायला घेतली. संकष्टी असल्यामुळे ना छानपैकी स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर देवपूजासुद्धा केली. तर लॉंग व्लॉग स्वयंपाकाचा येणार आहे, तर स्टे ट्यून. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.